साहेबांनी मागितली होती, पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज कोर्टाचा मान राखून असं सांगितलं की आम्ही निषेध करूया. कारण आज या देशाची परिस्थिती आहे. हा बंद आमचा बंद नव्हता, महाविकास आघाडीचा बंद नव्हता, हा संपूर्ण जनमानसाचा बंद होता. आज महिलांचा जो आक्रोश चाललाय, हा आक्रोशासाठी हा बंद होता. आज संवेदनशीलता हरवत चालली, त्या संवेदनशीलतेचा हा बंद होता. हा कायदा आणि सुव्यवस्था या देशामध्ये राखली जावी यासाठी हा बंद होता. तर हा बंद हाणून पाडण्यासाठी आज अनेक राज्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं मला असं वाटतंय की कोर्टाने आम्हाला हे दिला, पण कोर्टाचा अवमान आम्हाला करायचा नाही आहे, कोर्टाचा मान राखायचा असं आमचे नेते आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितल्यामुळं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वांनी मिळून इथं हा निषेध नोंदवलेला आहे. पण या निषेधावर आम्ही थांबणार नाही. या सगळ्या केसेस फास्टॅग कोर्टात चालल्या पाहिजेत. फास्टॅग कोर्टात केसेस चालून दुसरा उपयोग नाही आहे. या आरोपींना भर चौकामध्ये अक्षरशः म्हणजे हाडाहाडाचे तुकडे करून आणि यांचे तुकडे करून फाशी शिक्षा द्यायला पाहिजे अशी मागणी मी करते. आणि या आत्तापर्यंत अशा शिक्षा या आरोपीला द्या की जेणेकरून कुठलाही माणूस असं दुष्कृत्य करायला धजावणार नाही आणि असं दुष्कृत्य करण्याचा धाडस करणार नाही. कारण आपण बघतोय की ज्या महिला माता भगिनी आमच्या ज्या आईवडील आहेत त्या मुलींचे काय हाल आहेत, त्या मुलीचं जीवन पुढचं कसं आहे, हा सगळा विचार केला तर अंगाचा थरकाप होतो, अंगावर काटा येतो. आणि खरोखरच आमची संवेदनशीलता आम्ही हरवून चाललोय का, हरवून बसलोय का, अशी स्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल. राज्यकर्त्यांना जरा सुद्धा म्हणजे मला नाही आबरू आणि मी कुणाला घाबरू अशी अवस्था या राज्यकर्त्यांची आहे. मी सांगते की तुम्हाला थोडी तरी लाज आबरू काय असेल तर ताबडतोब राजीनामा द्या आणि या मुलींना न्याय द्या. तुमची खुर्ची सोडा. पहिल्यांदा खुर्चीसाठी चिटकून बसलाय, 1500 रुपये देत आहे महिलांना 1500 रुपये नको आहेत. लाडकी बहीण योजना नकोय, लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या ही मागणी करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.